सलगरा गटामध्ये जी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि तुमचे त्या बॅनरबाजीमध्ये ओबीसी नेत्याचे काही फोटो दिसून आलेले आहेत आणि तुमच्याकडे युवा चेहरा म्हणून बघण्यात आले, तरी तुमचं एक विजन काय? नमस्कार, मी रोहित विकास देवकर पाटील, राहणार कारला. मी सलगरा पंचायत समिती गणातून ओबीसी पुरुष या उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून आहे. मी माझ्या समर्थकांनी एक डिजिटल पोस्टच्या माध्यमातून सर्वांना कळण्यासाठी एक पोस्ट व्हायरल केली आणि त्यात सर्व ओबीसी नेत्यांची फोटो दिसून आले आणि फोटो टाकले. याचं कारण आहे की ओबीसी हा एकजूट झाला पाहिजे आणि ओबीसीचा आवाज म्हणून कोणतरी उभारलं पाहिजे. या दृष्टिकोनातून मी सलगरा पंचायत समिती ह्या ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. आणि तुमचे जे पुढचं एक विजन असेल की ती विजन काय आहे तुमचं, म्हणजे गावाबद्दल किंवा एक पंचायत गट जो असतो सलगरा, त्यामध्ये तुमचं डेव्हलपमेंट विजन काय आहे? डेव्हलपमेंट हा विजन हा एक बाजूला भाग आहे, कारण निवडून आल्यानंतर हा विकास कामं करणे हा एक त्या उमेदवाराचा अधिकार असतो. विकास करणं हा अधिकार आहे. त्याचं विजन असं म्हणता येणार नाही, कारण जो निवडून आला आहे माणूस त्यानं आपलं कर्तव्य समजून त्या मतदारसंघात कामं केलं पाहिजे. आतापर्यंत आमच्या गणामध्ये कोण निवडून आले हेच लोकांना माहीत नाही, त्यामुळे इतका दुर्मिळ असा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. चर्चेत असा कधीच मतदारसंघ आला नाही आणि आमच्या युवक पिढीनं हा मतदारसंघ काबीज करण्याचं असं ठरवलं आहे. ओबीसीच्या मार्फत आम्ही जनसामान्याची कामं करणार आहोत आणि जनसामान्याचा आवाज म्हणून या गणामध्ये आम्ही उमेदवारी दाखल करत आहोत.